धामणगाव रेल्वेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना रोठे या पिछाडीवर गेलेल्या आहेत। शिवसेना युबीटीच्या जयश्री भिसे या सोलापूरच्या कुर्डुवाडीत सध्या आघाडीवर आहेत। शिवसेना युबीटीची सोलापूर कुर्डुवाडीमध्ये सरशी होताना बघायला मिळते। युबीटीसाठी गेल्या काही मिनिटांमधली ही एक दिलासादायक बातमी खरं तर म्हणता येईल। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये शिवसेना युबीटीची सरशी पाहायला मिळते आहे। सोलापूरचे राजकारण ढवळून निघालं होतं। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या ठिकाणी घडल्या होत्या। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या होत्या आणि यामध्ये युबीटीसाठी सध्याची दिलासादायक बातमी। पुन्हा एकदा ग्राफिक्सद्वारे आपण पाहूया कशा प्रकारे कोणाला हे मतदान झालेलं आहे। हे कल आहे सध्या 253 ठिकाणांचे आणि या 253 ठिकाणांवर भाजप मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळते आहे। ही आकडेवारी आपण स्क्रीनवर बघतोय। कोणकोणत्या पक्षाने किती जागांवर किती ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। त्यामध्ये काँग्रेस 27 आणि त्याचबरोबर काही ठिकाणी भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। आपण काल एक्झिट पोल घेतला होता, त्यामध्ये सुद्धा भाजपची मुसंडी बघायला मिळाली होती आणि तशाच पद्धतीचे निकाल आज लागताना आपल्याला दिसतात। 125 ठिकाणी भाजपने आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे। परभणी जिंतूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार प्रताप देशमुख हे सध्या 300 मतांनी आघाडीवर आहे। सांगलीमधून एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतीये। विटामधून जाऊया पुढे। नाशिकमध्ये सिन्नरमध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। तर पहिल्या फेरीअखेर विठ्ठलराजे उगले आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय। विठ्ठलराजे उगलेंची 1098 मतांनी आघाडी दिसते। नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। हा विजयाचा गुलाल कोण उधळणार हे आता स्पष्ट होतंय। ममता वराडकर इकडे मालवणमध्ये आघाडीवर आहेत। कोकणातल्या या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष। शिवसेनेच्या ममता वराडकर सध्या आघाडीवर आहेत। मालवणमधून महत्त्वाची बातमी। अकोल्याच्या हिवरखेड्यामध्ये भाजपची आघाडी दिसतेय। भाजपच्या सुलभा दुतोंडेंची आघाडी पाहायला मिळतेय। सध्या या क्षणाची प्रत्येक अपडेट क्षणाक्षणाची बदलते। साताऱ्यात दोन्ही राजेंना मोठा धक्का बसलाय। 3 अपक्ष नगरसेवक विजयी झालेत। साताऱ्यातून ही मोठी घडामोड। उदयनराजे शिवेंद्रराजेंना हा मोठा धक्का आहे आणि अपक्षांनी या ठिकाणी बाजी मारत असल्याचं हे चित्र दिसतंय। पिंपळगाव बसवंतमधून भाजप आघाडीवर आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं हे चित्र दिसतंय। भाजपचे डॉक्टर मनोज हे सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय। नगरपालिका निवडणुकांचे आता 253 कल हाती येतात। यामध्ये भाजप 121, शिवसेना 44, राष्ट्रवादी 29 ठिकाणी आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गट 6 आणि उबाठा आतापर्यंत 4 जागांवर आघाडी घेतली। वेंगुर्ल्यात शिवसेनेचे नागेश हे सध्या आघाडीवर आहेत। शिवसेनेचे नागेश गावडे यांनी आघाडी घेतलेली आहे वेंगुर्ल्यामध्ये। त्याचबरोबर वर्ध्यामध्ये काँग्रेसचे सुधीर पांगुळ पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत। आळंदीत नगराध्यक्षपदाच्या लढाईत भाजपचे प्रशांत कुराडे यांनी आघाडी घेतलेली। आतापर्यंत 253 ठिकाणचे निवडणुकांचे कल हाती आलेले आहेत। मतमोजणी अजूनही सुरू आहे, त्यामुळे आकडे आणखी पुढे मागे होण्याची शक्यता आहे। पण जनतेचा कौल मात्र हळूहळू स्पष्ट होताना दिसतोय। पिंपळगाव बसवंतमध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे आणि भाजप या ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळते। पिंपळगाव बसवंतमधून बातमी। अकोल्याच्या हिवरखेड्यामध्ये सुद्धा भाजपची आघाडी दिसते आहे। सुलभा दुतोंडे सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। भाजपच्या उमेदवारी सुलभा दुतोंडे 430 मतांची सध्या त्यांच्याकडे आघाडी आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये ही आघाडी पिछाडी येता होत राहणार। तासगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सध्या आघाडीवर आहे। टपाली मतदानात सध्या राष्ट्रवादी पुढे असताना दिसते शरदचंद्र पवार पक्ष। तर बार्शीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। कांताबाई मोहिते भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। तर संतोष पाटील भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी। अनुरत वाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सांगलीच्या तासगाव नगर परिषद निवडणुकीचा सुद्धा कल हाती येतोय। टपाली मतदानात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वासंती सावंत या आघाडीवर आहेत। अमरावती जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेले धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। मात्र दुसऱ्या फेरीमध्ये धामणगाव रेल्वेमधून भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड या सध्या काही मतांनी पिछाडीवर आघाडीवर आहेत। तर भगूरमधून आपण एक आता महत्त्वाची अपडेट पाहत होतो। राष्ट्रवादी पुढे। जयसिंगपूरमधून पुन्हा एकदा ही अपडेट। येड्रावकर 2800 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। तर भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी आता विजयी जल्लोष सुरू झालेला आहे। 277 कल आता झी24 तासच्या हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजपची मुसंडी दिसते आहे। भाजपचा ठिकठिकाणी विजयी जल्लोष सुरू झालेला आहे। काँग्रेसही 30 ठिकाणी आघाडीवर आहे। इतर 19 ठिकाणी आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात। नगरपालिका निवडणुकांचे 277 कल झी24 तासच्या हाती आलेले आहेत।
288 पैकी 277 आता कल पुढे आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया. सुटसुटीत ही आकडेवारी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर शेती भातीशी गाव मातीशी जोडलेली ही निवडणूक आहे आणि त्यामुळे ग्राफिक्सद्वारे आपण एकदा पाहूया या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे कुठला पक्ष मुसंडी मारताना दिसतोय. भाजप 132 ठिकाणी सध्या आघाडीवर आहे. शिवसेना 54 ठिकाणी आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवारांची 32 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या दिसतं आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 6 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. तर संगमनेरमध्ये मैथिली तांबे या आघाडीवर आहे. सत्यजित तांबे यांच्या त्या पत्नी आहेत. संगमनेरमध्ये तांबे विरुद्ध खताळ अशा पद्धतीचा 2 कुटुंबातला राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. थोराडगड विरुद्ध विखे हा संघर्ष देखील संगमनेरमध्ये बघायला मिळतोय आणि तिथे मैथिली तांबे यांनी आघाडी घेतलेली आहे. खताळ सध्या पिछाडीवर आहे. चाकणमधून एक मोठी अपडेट येते. अर्धा तास आता मतमोजणीला सुरू होऊन झालेला असला तरी चाकणमध्ये अजूनही मतमोजणी बंद आहे. अर्धा तास झालाय तरीही मतमोजणी चाकणमध्ये अजून सुरूच झालेली नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आता काय पुढे येत आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच कार्यकर्त्यांची उत्सुकता आता ताणली गेलेली असणार आहे. मोठी अपडेट जुन्नरमधून येते. शिवसेना नगर परिषदेमध्ये या आघाडीवर आहे. जुन्नर नगर परिषदेत झी 24 तासवर सगळ्यात अचूक वेगवान निकाल आपण पाहतो आहोत. गुलाल विजयाचा कोण उधळणार काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. प्रत्येक क्षणाची अपडेट घडामोड झी 24 तासवर. पाथर्डीत भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार सध्या आघाडीवर आहे. अभय आव्हाड आघाडीवर असल्याचं कळतंय. बाबाजानी दुर्राणी यांचे सुपुत्र तिथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण तिथे भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतलेली आहे पाथर्डीमध्ये. तर धामणगाव रेल्वे नगर परिषदेत भाजपची आघाडी आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी सध्या तिथे आघाडीवर बघायला मिळत आहेत. तर नाशिकमधले आपण कल बघितले तर नाशिक जिल्ह्यामधल्या 11 नगर परिषदांचे आपण कल बघितले. तर भगूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांनी आघाडी घेतली आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये भाजपचे डॉक्टर मनोज बरके हे सध्या आघाडीवर आहे. सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले आघाडीवर आहेत. ओझरमध्ये भाजपच्या अनिता घेडगमल या आघाडीवर आहेत. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे या आघाडीवर आहेत. मनमाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बबलू पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे. परत एकदा पूर्ण आकडेवारी आपण बघूयात. आतापर्यंत पक्षनिहाय कुठल्या पक्षाने राज्यात मुसंडी मारलेली आहे, आघाडी घेतलेली आहे, एकूण जागांचा विचार करता यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष दिसतोय भाजप 132 ठिकाणी घेतलेल्या आघाडीसह. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना 54 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस 32 जागांवर आघाडी घेतलेली आहे. चौथ्या क्रमांकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी 4 ठिकाणी, शरदचंद्र पवार पक्ष तर काँग्रेसला 30 ठिकाणांवर यश मिळताना पाहायला मिळतं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या जागा थोड्या आसपास जाताना आपल्याला पाहायला मिळतात. राणी लाड पहिल्या फेरीमध्ये 601 मतांनी पुढे आहेत. परभणीमधून मानवतमधून ही मोठी बातमी. राष्ट्रवादीची मुसंडी या ठिकाणी पाहायला मिळते. राणी लाड पहिल्या फेरीमध्ये 601 मतांनी पुढे आहेत. तर राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचे शहर आघाडीचे बाबासाहेब हे आघाडीवर आहेत. नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार सुनील पवार हे पिछाडीवर गेलेले आहेत. तर राहाता नगरपालिकेत भाजपचे स्वाधीन गाडेकर 2298 मतांनी आघाडीवर आहे. स्थानिक आघाडीचे धनंजय गाडेकर हे सध्या पिछाडीवर गेले आहेत. खोपोलीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. अगदी सौरभ, आपल्याला हा सगळा माहोल सुद्धा पाहायला मिळतोय. विजय जल्लोष ठिकठिकाणी सुरू झालेला आहे आणि आळंदीमध्ये शिवसेनेनं आता खातं उघडलेलं असल्याचं कळतंय. प्रभाग 1 मध्ये आदित्य घुडरे, ऋतुजा घुडरे विजयी झालेले आहेत. आळंदीत शिवसेनेनं आपलं खातं उघडलेलं आहे. प्रतिष्ठेच्या लढती या ठिकाणी झाल्या होत्या. प्रभाग 1 मधून हे निकाल आता पुढे येऊ लागलेले आहेत. मालवणमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेत. मालवणमधून मंदार केणी आणि दर्शना कासवकर विजयी झाल्याचं कळतंय. मालवणमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेत. आता हे निकाल येत आहेत. मंदार केणी आणि दर्शना कासवकर विजयी झाल्याचं कळतंय. मालवणमधून मोठी बातमी, भाजपसाठी विजयाची ही बातमी. अक्कलकोटमध्ये भाजपचे मिलन कल्याण शेट्टी यांनी आघाडी घेतलेली आहे. अक्कलकोटमध्ये मिलन कल्याण शेट्टी हे सध्या आघाडीवर आहे. 3250 मतांची मोठी लीड त्यांना मिळालेली आहे. नगरपालिका निवडणुकीचे आतापर्यंत 278 कल हाती आलेले आहेत. केवळ आता 10 जागांवरचे कल हाती येणं बाकी आहे आणि आता थोड्याच वेळात हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. पण सध्या तरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे शिंदेचा शिवसेना हा पक्ष. तिसऱ्या क्रमांकावर अजितदारांचा राष्ट्रवादी हा पक्ष आहे.
अगदी आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सध्या 6 जागा मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 4 ठिकाणी एक प्रकारे मोठा उत्साह या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो।